नमस्कार. आज मी इथे टोळ मासा घेतलेला आहे. मार्केटमधनं कापूनच आणलेला आहे. इथे गाबोळी आहे. आता स्वच्छ धुवून घेते आणि तळ्यासाठी वेगळे काढून घेतलेले. बाकीचं कालवण करायसाठी ठेवलं आहे. तळ्यासाठी आले लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, कोकम आगळ घालून पेस्ट करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि माशांना लावून घेते. आणि बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या माशांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला घेतले. त्यात मासे शॅलो फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून घेते. मासे फ्राय करून झालेले आहेत. आता काढून घेते. इथे खुबे घेतलेले आहेत मी. 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता साफ करून घेते. अशा प्रकारे बाकीचे साफ करून घेते. खुबे साफ करून धुवून घेतलेले आहेत. कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता ग्राइंडरमधनं बारीक वाटून घेते. थोडं थोडं पाणी घालून वाटप वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. इथे भांड्यामध्ये साफ करून घेतलेले खुबे घालते. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि शेवग्याच्या शेंगा घालते. थोडंसं पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालते. आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. शेंगा शिजलेल्या आहेत. त्यात ग्राइंडरमधनं वाटून घेतलेलं वाटप घालते. थोडंसं पाणी घालते. इथे कैरी मीठ लावून पाण्याने धुवून घेतलेली आहे ती घालते. चवीप्रमाणे मीठ घालून कढीला उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. खुबे शिजलेले आहेत. कैरी आणि शेंगा पण शिजलेल्या आहेत. खुब्यांची कढी तयार आहे. इथे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे पाणी न घालता. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात 2 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत त्या परतून घेते. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालते. त्यानंतर मसाला घालते आणि हळद घालते. तेलावर परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मसाला परतून घेते. मसाला शिजल्यानंतर त्यात साफ करून धुवून घेतलेले टोळ माशाचे तुकडे घालते. पाणी घालते आणि चिंचेचं पाणी चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. कालवणाला उकळी आलेली आहे. त्यानंतर गाबोळी घालते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. मासे शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. टोळ माशाचं कालवण तयार आहे. इथे ओला जवळा घेतलेला आहे. तो साफ करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात पातीच्या कांदा आणि हिरवा भाग घालते. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट घालते. परतून झाल्यावर लाल मसाला आणि हळद घालते. सगळं एकत्र मिक्स करून घेते. त्यानंतर साफ करून धुवून घेतलेला ओला जवळा घालते आणि कांद्यावर परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर चवीप्रमाणे मीठ घालते आणि 2-3 कोकमं घालते.
पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून परतून घेते आणि पातीच्या कांद्याचा हिरवा भाग घालते. 2-3 मिनिटं परतून घेते. त्यानंतर कोथिंबीर घालते. पातीचा कांदा घालून ओला जवळ्याची भाजी तयार आहे. इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात मीठ घालते आणि पाणी घालून पीठ मळून घेते. अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. आता ताटात सुकं पीठ घालते आणि भाकरी थापटून घेते. हाताला पीठ लावून कडेकडेने भाकरी थापटून घेते. अशा प्रकारे इथे तवा गरम झालेला आहे. त्याच्यावर भाकरी ठेवते आणि पाणी लावून घेते वरच्या बाजूला. पाणी सुकल्यावर दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि कडेकडेने काविलत्याने शेकवून घेते. भाकरी छान फुललेली आहे. आता काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.